माझे नाव डॉक्टर तेहलाई कुआन आहे. मी अलाइड हेल्थ सायन्स विभागातील विज्ञान विद्याशाखेची उपडीन आहे. मी बायोमेडिकल आणि आहारशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना शिकवते. तर या प्रकल्पासाठी आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक हायपरसेन्सिटिव्हिटी सिंड्रोमचा अभ्यास करत आहोत. थोडक्यात मी याला EHS म्हणेन आणि आम्ही एमगार्ड नावाच्या एका पोर्टेबल उपकरणाचा अभ्यास करत आहोत, जे स्वतःला EHS असल्याचे मानणाऱ्या सहभागींवर होणाऱ्या संरक्षणात्मक प्रभावाचा शोध घेते. या प्रकल्पात सहभागी 3 दिवस हे उपकरण सोबत बाळगतील आणि उपकरण बाळगण्यापूर्वी आणि नंतर आम्ही त्यांच्या रक्ताच्या जिवंत पेशींच्या रचनेचा अभ्यास करू, ज्यात रुलॉक्स फॉर्मेशनचे निरीक्षण केले जाईल. या व्यतिरिक्त आम्ही ऑक्सिडेटिव्ह मार्कर तपासण्यासाठी प्लाझ्मा काढू, ज्यामध्ये हीट शॉक प्रोटीन मार्कर आणि हिस्टामाइन मार्करचा समावेश असेल. आणि आम्ही ॲलर्जिक मार्करचा अभ्यास करू, जसं की मॅलोंडियाल्डिहाइड मार्कर. आणि आम्ही न्यूरो मार्करचा देखील अभ्यास करत आहोत, जो सेरोटोनिन मार्कर आहे. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या अतिसंपर्कात आल्यामुळे रक्ताच्या पेशींच्या रचनेत बदल होऊ शकतो आणि यामुळे रुलॉक्स फॉर्मेशन होऊ शकते. तर एकदा का रक्तप्रवाहात रुलॉक्स फॉर्मेशन झाले की त्यामुळे ऑक्सिजनच्या वहनात कमतरता निर्माण होईल आणि त्याचा सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणावरही परिणाम होईल. आणि एकदा का या सूक्ष्म रक्ताभिसरणावर परिणाम झाला की त्यामुळे अनेक लक्षणे दिसू शकतात, जी या EHS म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक हायपरसेन्सिटिव्हिटी सिंड्रोमची विशिष्ट लक्षणे नसतात. मला हे स्पष्ट करायला आवडेल की रुलॉक्स फॉर्मेशनला केवळ जैविक किंवा बायोमार्कर म्हणण्यापेक्षा मी असे म्हणेन की हे एक प्राथमिक शारीरिक सूचक आहे, जे दर्शवते की एखादी व्यक्ती विशिष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या अतिसंपर्कात आली आहे. आपल्या सामान्य लाल पेशींच्या भोवती ऋण प्रभार असतो आणि एकदा का या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या अतिसंपर्कात आले की त्यामुळे ते सर्व प्रभार कमी होऊ शकतात आणि प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्व लाल पेशी एकत्र येतात आणि एकमेकांवर साचतात, ज्यामुळे रुलॉक्स फॉर्मेशन तयार होते. सर्व लाल पेशी एकत्र येतात आणि त्या रक्ताभिसरणात अडकतात, ज्यामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील प्रवाहावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे प्रत्यक्षात रक्ताच्या सामान्य प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. केवळ 3 दिवसांच्या निरीक्षण कालावधीत 70.3% सहभागींनी त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगितले. आम्हाला रक्तपेशींच्या एकत्र येण्याच्या प्रमाणात 50.60% घट दिसून आली, जी महत्त्वाची आहे, कारण ती सुरळीत रक्तप्रवाह, सुधारित सूक्ष्म रक्ताभिसरण आणि पेशींच्या स्तरावर ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा अधिक कार्यक्षम पुरवठा करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त सेरोटोनिनच्या पातळीत 59.5% वाढ झाली, ज्यामुळे चांगला मूड, झोप आणि संज्ञानात्मक कार्यास मदत झाली. केवळ 3 दिवसांच्या अल्प कालावधीतही याचे परिणाम अतिशय सकारात्मक दिसून आले. अशी अपेक्षा आहे की एमगार्ड तंत्रज्ञानाचा दीर्घकाळ वापर केल्यास अधिक स्पष्ट आणि सांख्यिकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील.